नंदायस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार, बरेच. आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावा ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज खूप छान मस्तपैकी व्हिडिओ होणार आहे. तर आज म्हणजे इच्छा नव्हती शूट करायची, पण चला म्हटलं ताई वाट बघतात व्हिडिओची, त्यासाठी मी शूट केलेलं आहे. तर चला व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक करा, कमेंट करा आणि जे आपण ताई नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ऐकायचं बटन असतं ना ते घंटीचं बटन, त्याला प्रेस करा म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. खूप छान छान व्हिडिओ बनवण्याचा मी तुमच्यासाठी प्रयत्न करत असते. तर आणि एक दिवस नाही व्हिडिओ आला का ताई वाट बघतात, मग ताई तुमचा व्हिडिओ का नाही आला का नाही आला, त्यासाठी इच्छा नव्हती तरीसाठी मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही आवर्जून बघा आणि नक्की बघा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. चला तर मग तुम्ही बघितलं टायटलमध्ये कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ आहे. तर आज बघा म्हटलं, आज तर मनच नव्हतं माझं व्हिडिओ शूट करायचं, पण कसं असतं ना एक दिवस गॅप पडला म्हणजे परत हे होऊन जातं, त्यासाठी म्हटलं चला. तर देव धुवायचे होते आज. मग सर्व काय देव मस्तपैकी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेले. ती परातीमध्ये फक्त मी भाकरीच करत असते आणि देव धुत असते. तर बघा सर्व देव काढून घेतलेले आणि स्वामी महाराजांना मस्तपैकी धुवून इथं त्यांच्या स्थानावर ठेवून दिलेले. आणि कुलदेवताचा फोटो पण त्याला पण मस्तपैकी असं कुंकू हळद लावून पूजा करून घेतलेली. आणि बघा देवांच्या सर्व काही माळा मी इथं एका प्लेटमध्ये काढून घेतल्या होत्या आणि सर्व काही देव मी मस्तपैकी असं धुवून मस्तपैकी इथं ठेवून दिलेले परातीमध्ये. आता मस्त देवघर पण पुसून वगैरे स्वामी महाराजांना तिथं ठेवून दिलेले त्यांच्या स्थानावर. आणि आता बाकीचे सर्व काही देव मी इथं मस्तपैकी देवघरामध्ये ज्यांच्या त्यांच्या स्थानावर ठेवून दिलेले. आता मी इथं दिवा पण घासूनच घेते. तर मस्तपैकी चकचकात दिसतात, घासलेले दिवे छान दिसतात आणि तर तेलाचे खराब होऊन जातात, तर मी घासूनच घेते ते पण. आता दिवा पण लावून घेतलेले मी इथं बघा. वरती देवाऱ्यावरती ना लक्ष्मी मातेचा फोटो ठेवलेला आहे, तिथं एक दिवा ठेवते. आणि आमच्या बापांचं विसर्जन केलं गेलं तुम्हाला तर माहीतच आहे, तो पण व्हिडिओ मी तुम्हाला अपलोडच केलेला आहे. तर बापांचं विसर्जन केलं गेलं, बापांचा आहे ना हात तुटून गेला होता, कसं काय ते काय माहीत नाही आणि कळलं पण नाही आम्हाला. तर काहीतरी आमच्यावर इगन आलं होतं, तर ते बापाने त्यांच्या अंगावर घेतलं आणि आमचं इगन टळलं ते. तर त्यासाठी बापांचं विसर्जन करून दिलं आम्ही. तर चल आता मस्तपैकी देव वगैरे धुवून मस्तपैकी ज्यांच्या त्यांच्या स्थानावर ठेवून आता दिवे पण लावून घेतलेले, मस्त आरती पण वाढून घेतली मी. आता धूप बत्ती अगरबत्ती सर्व काय मस्तपैकी इथं लावून दिलेलं आहे मी. आणि चला आता देवपूजा झाली, मग त्यानंतर म्हटलं नाश्त्यासाठी काहीतरी बनवूया आपण. तर शिळी चपाती उरलेली होती, म्हटलं शिळी चपाती काय वाया जाऊ द्यायची. तर त्याचं मस्तपैकी असं सँडविच बनवलेलं मी आणि ते पण किती छान आणि किती सुंदर बनवलेले, ते पण तुम्हाला मी इथं दाखवते.
नमस्कार. बघितलं का टायटलमध्ये बघितलं असेल तुम्ही. आज मी बनवणार आहे शिडी चपातीपासून मस्तपैकी अशी सँडविच. इतकं भारी आणि इतकं सुंदर, म्हणजे आपली शिडी चपाती पण वाया जात नाही आणि असं पोटभरीचा नाश्ता आणि मस्तपैकी जसं बाहेरून आणतो ना त्याच्यापेक्षाही जास्त सँडविच इतकं भारी बनतं ना शिडी चपातीपासून. तर बघा कसं ते. आता मी इथं एक शिडी चपाती घेतलेली. तुम्हाला 3चं बनवायचे असेल, 4चं बनवायचे असेल तुम्ही तसे बनवू शकता, पण मी आता तुम्हाला एकच बनवून दाखवते. नंतर मग बनवणार परत अजून दुसरे 3 तर 4 बनवणार आहे मी, पण तुम्हाला एकच बनवून दाखवते कारण थोडासा वेळ लागतो. तर चला, म्हणजे व्हिडिओ मोठा होऊन जातो त्यासाठी. तर चला, आता इथं मी एक शिडी चपाती घेतलेली. बघा आपली चपाती पण वाया जात नाही आणि आता गहू पण महाग झालेले, दळण दळायचं पण खूप महाग झालेलं आहे. मग कशाला आपण वाया जाऊ द्यायचे. आणि घरच्याच साहित्यामध्ये हे सर्व काही बनतं. आपल्याला असं नाही की माझ्याकडे हे नाही आहे का ते नाही, आपल्या घरामध्ये अवेलेबलच असतं ते. आपल्या घरामध्ये कांदे असतात, टमाटे असतात, मिरची असते, सर्व काही असतं आपल्या घरामध्ये. तर बघा आता इथं आहे ना, मी ते सॉसने बनवलं होतं का, जेव्हा पिझ्झा बनवला ना मी, ते सॉस तुम्हाला सांगितलं ना मी, हे सॉस महिनाभर जरी तुम्ही असं पॅक बॉटलमध्ये ठेवलं ना आणि असं यूज केलं ना, आपल्याला जेव्हा लागतं तेव्हा तरीसुद्धा चालतं. तर म्हणून मी जास्तीचंच बनवून ठेवलेलं होतं. आता चपाती दोघं बाजूने मस्तपैकी असं खरपूस अशी शेकून घेतलेली. बघा एवढंच साहित्य, सर्व काय आपलं घरचंच साहित्य आहे हे. गाजरसुद्धा आपल्या घरी असतं, आपण आणतोच बाजारातनं. कांदे गाजर नसलं बी तुमच्याकडे ते स्किप करू शकता तुम्ही. तर आता बघा असं मस्तपैकी चकल्या चकल्या कापून घेतलेल्या आहे मी, कारण की दिसायला खूप सुंदर दिसतं आणि खायचं पण मन होतं. आपल्या घरात लेकरं असतात त्यांचं पण असं बघूनच खायचं मन होतं आणि खूप छान आणि खूप टेस्टी लागतं. तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा. आता गाजरचे मस्तपैकी असे गोल गोल काप केलेले मी, ते पण सर्व काही ठेवून दिलेले आहे आधी. तर ते पिझ्झा सॉस लावून घेतलेलं आहे मी इथं. आता गाजरच्या चकला पण मी इथं ठेवून घेतलेला आहे. आता ही शिमला मिरची, ही अशी जाड मिरची आहे, तिच्या चकल्या ठेवते मी इथं. हे बघा सर्व काही साहित्य आपल्याला असं मस्तपैकी ठेवून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथं मी शिमला मिरची पण कापलेली तुम्हाला दाखवलंच, ते पण मस्तपैकी असं ठेवून घ्यायचं आहे. आता शिमला मिरचीचे पण असं उभं टमाट्याचे मी असं कापणी केलेले, टमाटाचा बारीक चिरलेला आहे. तर त्यासाठी तो टमाटा पण आपल्याला इथं असं टाकून घ्यायचा आहे. आता शिमला मिरची पण मस्तपैकी सर्वीकडे असं लांब लांब कापले होते मी, ते ठेवून दिलेले आहे. आता आपल्याला टमाटे पण इथं असे टाकून घ्यायचे वरून. बघा इतका टेस्टी, इतका छान लागतो ना, तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. तर तुम्ही स्वयंपाकसुद्धा करणार नाही, सगळ्यांसाठी अशा चपातींचं सँडविचच बनवणार मस्तपैकी. तर बघा आता मी हिरवी चिल्ली होती तीसुद्धा मी इथं टाकून घेतलेली आहे. तर आता आपल्याला आहे ना याला मस्तपैकी चाट मसाला टाकायचा आहे. आता खूपच भारी आपलं सँडविच इथं तयार होणार आहे. तर बघा इथं मस्तपैकी असा चाट मसाला टाकून घ्यायचा, कारण त्याच्याने ना अजून जास्त टेस्ट वाढते. आणि इथं ते ब्लॅक मीठ असतं ना, ते आपल्याला पचनाला हलकं असतं, ते पण टाकून घ्यायचे, त्याची पण खूप छान चव येते. आणि आपलं रेग्युलरचं जे मीठ असतं ना ते पण आपल्याला इथं थोडंसं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथं ना ती जिरं त्याची ती पूड होती ना, ती पण इथं टाकून घेतलेली आहे मी. जिरं बडीशोप त्याची पूड होती ती पण टाकून घेतलेली. खूप छान आणि खूप टेस्टी लागतं. तुम्ही बघू शकता दिसायला जेवढं सुंदर दिसतंय, तर खायला किती छान लागेल याचा अंदाज तुम्ही करू शकता. तर आता बघा मस्तपैकी एक भाग आपला मस्तपैकी असा शेकला गेलेला आहे. आता हा दुसरा भाग पण आपण शेकून घ्यायचा आहे, याला असं वाढून घ्यायचं आहे. तर आपण सँडविचचे कसं एक एक पाव ठेवतो, पण याला आहे ना चपाती अशी वाढून घ्यायची. बघा झालं ना असतं सँडविच. आता याचे 2 भाग 3 भाग तुम्हाला जसं वाटेल ना तसा भाग तुम्ही करू शकता. तर बघा आता एक भाग आपला अजून पूर्ण शेकला गेला, याला आपल्याला आता असं पलटून घ्यायचं आहे. दोघं भाग चांगले मस्त असे खरपूस शेकून घ्यायचे. खूप छान आणि खूपच सुंदर, इतका भारी लागला होता ना खायला, खूप टेस्ट. आम्ही सगळ्यांनी एक एक खाल्ला, खूप छान आणि खूप मस्त. तर बघा आता हा दुसरा भाग पण असा मस्तपैकी शेकून घ्यायचा. बघा याला तेल वगैरे काहीसुद्धा लागत नाही, थोडंसं फक्त तव्याला लावून दिलेलं आहे मी रोटी शेकायपुरतं, चपाती शेकायपुरतं. आमच्याकडे कसं आहे ना इकडे रोटी पण बोलतात, आमचे सासू वगैरे त्या रोट्याच बोलत होते, तर माझ्या तोंडात पण कधी कधी येऊनच जातं ते.
तर बघा किती मस्त आवाज येतोय त्याचा बघा. हे बघा असा आवाज ऐकू येतोय ना तुम्हाला, असं खरपूस आवाज मस्त येतोय त्याचा. आला खरपूस मस्त शेकला गेला. आता आपल्याला याला काढून घ्यायचा आहे बघा. एका प्लेटमध्ये मी इथं काढून घेतलेला आहे. तर हे प्लेटमध्ये मी याचे भाग नाही करणार आहे, कारण की ना प्लेटला क्रॅश पडून जातील, त्यासाठी काचेची प्लेट आहे ती. तर त्यासाठी मी याला आहे ना आता हे बघा मध्ये पण तुम्हाला दाखवते मी किती भारी आपलं ते बॅटर आहे. खूप छान आणि खूप मस्त. राशा पण माझ्या जवळच बसलेली होती, तिला पण खूपच आवडलं होतं. आता मी चॉपिंग बॉक्सवर घेतलेलं आहे त्याला कापायला. मी फक्त 2च भाग करणार आहे याचे. हे बघा असं 2 भागमध्ये डिवाईड करून घेतलेले आहे. आता तुम्हाला दाखवते. वा रे वा, एकच नंबर. आणि खूपच खायला तर एवढं भारी लागत होतं आणि एवढं जबरदस्त लागत होतं ना, तर असं वाटत होतं ना एक वर पण मन भरलं नाही. अजून तरी करायला पाहिजे होतं आणि अजून पाहिजे होतं असं वाटत होतं. इतका सुंदर आणि इतका टेस्टी आपला ह्या शिळी चपातीचा सँडविच बनलेला आहे. खूप छान आणि खूप मस्त. तर चला, कसा वाटला तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. तर चला, आज पुरता हा एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि कसं वाटलं आपलं शिळी चपातीचं सँडविच कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्या पण ताई नवीन असतील किंवा पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. आयकॉनचं बटन असतं ना, ते घंटीचं बटन, त्याला प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि मी छान छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. तर चला, काय करतोय तू अशा? व्हिडिओ स्किप न करता तू अशा काय करतोय? व्हिडिओ खूप छान बनलेला आहे. आणि कुठून बघताय तुम्ही ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, आता आमची राशाला देते दाखव, मी मी टाकून खायला. देते इथं. घे बच्चू. तर बघा आता आहे ना, राशाला आहे ना सॉस टाकून खूप आवडतं. आता तिला देते मी खायला. अजून देऊ? कसे आहे? वरमान कर. तिला पण खूप आवडत इकडे होतं. बघ, माझ्याकडे बघ. आणि ते म्हणते बघा अच्छा, खूप अच्छा. छान झाला, असं बघा कशी दाखवते ती. घे. मस्त झाला, एकच नंबर झाला आहे असं सांगते ती. हा बघ. चला, आमची राशा पण सांगते आमच्या आईच्या चॅनलला सबस्क्राईब करा.